नमस्कार. रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी नेहमी हसतमुख राहावे, तसेच बदामाच्या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंबर 2. हृदयाचे ठोके जास्त वाढत असल्यास आहारात काकडी, आवळ्यासारखे पदार्थ खावे, यामुळे थकल्यासारखे वाटत नाही. नंबर 3. सब्जा भिजवून ते पिल्यास उष्णतेचा दाह कमी होतो. नंबर 4. डाळ मखनी बनवताना उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा, यामुळे डाळीला चव छान येते. नंबर 5. आहारामध्ये पपईचा समावेश करावा, कारण यामध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. नंबर 6. चहामध्ये भरपूर प्रमाणात फ्लोराईड देखील असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. नंबर 7. काही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये गॅप सुरळीत राहत नाही. अशा वेळी गूळ, ओवा आणि चुना याचा काढा घ्यावा. नंबर 8. चरबी कमी करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात अर्धा इंच आल्याचे काप किसून अर्धा चमचा जिरे घालून 2 ते 3 मिनिटे उकळून नंतर ते पाणी प्यावे. याने वजन कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच व्यायाम देखील करायला पाहिजे. नंबर 9. सरबताची लिंबे ताजे राहण्यासाठी लिंबूला खोबरेल तेल लावून हवाबंद बरण्यांमध्ये टाकून ठेवा. 1 महिना ताजे राहतात. नंबर 10. शरीरात आळस निर्माण झाला असेल तर संपूर्ण शरीराला मोहरीच्या तेलाने मसाज करा, याने आळस निघून जातो. नंबर 11. केस गळती कमी करायची असेल तर नारळ पाणी प्यावे. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि केसांची वाढ होऊन गळतीचे प्रमाण कमी होते. नंबर 12. उन्हाळ्यांमध्ये पायांचे तळवे खूप दुखतात. अशा वेळी कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटे पाण्यात पाय ठेवावे, याने खूप आराम मिळेल. नंबर 13. उन्हाळ्यात कोकमचे सरबत प्यावे, याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. नंबर 14. कोणत्याही फळांचे ज्यूस नेहमी प्यावे, यामुळे शरीर डिटॉक्स होते. नंबर 15. डास चावला असेल तर त्या जागेवर लिंबाचा रस लावल्याने आराम मिळतो. नंबर 16. शरीरातील B12 कमी असल्यास हात व पायांना मुंग्या येतात. अशा वेळेस आहारात दूध, अंडी, मासे यासारखे पदार्थांचा समावेश करावा. नंबर 17. काही मुलांनासुद्धा सफेद केस येण्याची समस्या असते. अशा वेळी दह्यांमध्ये कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 18. जर तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असल्यास कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवर लावावे, याने आराम मिळतो. नंबर 19. उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येतो, त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम येत नाही. नंबर 20. हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आहारात सोयाबीनचे सेवन करावे, यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो. नंबर 21. फाटे फुटण्याच्या केसांना सिल्की चमकदार करायचे असेल तर कोरफडीचा गर डोक्यावर केसांच्या मुळांना लावून काही मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत, यामुळे केससुद्धा मजबूत होतात. नंबर 22. प्रत्येक स्त्रियांचे बाळंतपणानंतर वजन वाढतच असते, तर वजन कमी करण्यासाठी आहारांमध्ये थोडा बदल करून व्यायाम चालू करावा, त्यामुळे वजन कमी होईल. नंबर 23. चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसू नये, यासाठी आहारांमध्ये गोड पदार्थ खाणे टाळावे. नंबर 24. उन्हाळ्यात उष्णता जास्त असते, त्यामुळे मूगडाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत, याने पचनक्रिया सुरळीत राहून पोटाला थंडावा मिळतो. नंबर 25. वजन कमी करण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो. नंबर 26. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये अधिक प्रमाणात फळे, भाज्या, वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. नंबर 27. संध्याकाळच्या वेळेस स्नॅकमध्ये मखाना खावे, त्यामुळे पोटाचे आजार होत नाही आणि मखानामुळे शरीरातील एनर्जी दुप्पट वाढते. नंबर 28. केस पातळ किंवा केसांना चमक नसेल तर केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये अंडे टाकून लावावेत, यामुळे केस दाट, मऊ आणि सिल्की होतात. नंबर 29. चेहऱ्यावर सुरकुत्या जास्त विचार केल्यामुळे किंवा तणावामुळे लवकर दिसू लागतात. नंबर 30. शरीरातील उष्णता, पोटातील घाण साफ करण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस घ्यावे. नंबर 31. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. नंबर 32.
डायबिटीज असेल तर कारले खावे. याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, तसेच वजनसुद्धा कमी होते. नंबर 33. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असल्याने दुधामध्ये 2 अंजीर रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खावेत. उन्हाळ्यात हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णतेमुळे होणारा दाह कमी होईल. नंबर 34. किचनमध्ये काम करताना कुठे कापले असेल तर हळद किंवा तुरटीची बारीक पेस्ट करून लावल्यास रक्त लगेच थांबते व जखम लवकर भरून येते. नंबर 35. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो, तसेच शरीरातील उष्णता कमी होते. नंबर 36. बिर्याणी डाळ तडका बनवताना पदार्थांना स्मोकी फ्लेवर दिला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी डाळ तडका चिकन झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्यावा. 2 ते 3 लवंग आणि 1 चमचा तूप टाकून लगेच झाकण ठेवावे. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढावे. याने पदार्थाला मस्त स्मोकी फ्लेवर येईल. नंबर 37. भट्टीसारखे शेंगदाणे पाहिजे असतील तर शेंगदाणे पाण्यात उकडून मग रुमालाने पुसून घ्या. मग एका कढईमध्ये मीठ टाकून शेंगदाणे त्याच्यामध्ये भाजून घ्या. भट्टीसारखे शेंगदाणे तयार होतात. नंबर 38. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी साळीच्या लाया खाव्या आणि त्यावर 1 ग्लास पाणी लगेच प्यावे. नंबर 39. केसांना कंगवा करण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. यामुळे केसातील गुंता लवकर निघतो आणि केस लवकर मोकळे होतात. नंबर 40. युरिन इन्फेक्शन उन्हाळ्याच्या दिवसात झाल्यास सब्जा पाण्यात भिजवून त्यात लिंबू टाकून प्यावे. याने आराम मिळेल. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.